नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे। दापोलीचा दीपक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं हार्दिक 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 स्वागत। आज खास आईने काही बेत केला आहे, म्हणजे चकल्या वगैरे बनवण्याचा। तर म्हटलं चला आपण आज चकल्यांचा व्हिडिओ टाकूया। आई म्हटली की चला आपण तू आलायस त्याच्यानिमित्त काहीतरी बनवूया, म्हणून दीक्षाने आणि आईने प्लॅन केला आहे। तर त्यांनी चकल्या बनवायला घेतल्यात। चकल्याचं पीठ वगैरे भिजवलं आणि ते चकल्या बनवायला घेतल्यात। तर आपण बघूया त्या कशा चकल्या वगैरे बनवतात त्या। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दापोलीचा दीपक माझ्या चॅनलचं नाव आहे। दीक्षाने पीठ मळून घेतलेलं आहे आणि असं मऊसर पीठ मळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे, भाजणीचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे। मीठ, ओवा वगैरे टाकून मीठ, मसाला आणि ओवा टाकून हे असं पीठ तिने बनवून घेतलेलं आहे। पीठ बनवून झाल्यानंतर तिने थोडा वेळ ते ठेवलं आणि त्याच्यानंतर तशा चकल्या पाडून घेतल्या, गोल 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 अशा चकल्या पाडून घेतल्या। तर चकल्या पाडून झालेल्या आहेत आणि बाजूला आई बसल्याने आईने आता त्या चकल्या, पाडलेल्या चकल्या आता सोडल्यात कढईमध्ये। तर चकल्या झाल्यात तयार, कढईमध्ये आता ती सोडते आहे आणि कढईमध्ये सोडल्यानंतर किती बघा मस्त अशा चकल्या झालेल्या आहेत आणि गोल गोल चकल्या। आणि चुलीवरती, आमच्याकडे चुलीवरती बनवतात मस्तपैकी। चुलीवरचं जेवण खायला खूप टेस्टी लागतं आणि चकल्या पण मस्त टेस्टी लागणार आहेत। आणि ते थोड्या मंद आचेवरतीच ते चकली आई काढते। हे बघा चकल्या आता तयार झाल्यात मस्तपैकी कुरकुरीत अशा चकल्या, आणि दिसायला किती छान दिसतात आहेत। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।